नागपूरमध्ये एसबीएल कंपनीकडून सरकारी नियमांना केराची टोपली आहे। तपास अहवालातून धक्कादायक बाब समोर आहे। पेसो आणि डिश कडून प्राथमिक अहवाल जारी करण्यात आलाय आणि कंपनीवर ठपका सुद्धा आहे। क्रिपिंग युनिटमध्ये प्रक्रिया झालेल्या स्फोटकांचा कंपनीतच साठा होता अशी आता माहिती या निमित्तानं समोर येते। तर नागपूर एसबीएल कंपनी स्फोट प्रकरण आणि या प्रकरणी 13 मृतदेहांची ओळख पटली आहे। ओळख पटलेले मृतदेह सोमवारी रात्री नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत। या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या 19 कर्मचाऱ्यांचे शवविच्छेदन नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात पूर्ण करण्यात आलेले आहे। तर या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट ही समोर येते। व्यवस्थापकीय संचालकासह इतर प्रमुख सध्या अटकेत आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। व्यवस्थापकीय संचालकांसह 11 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की या केसमध्ये पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला आहे। 21 लोकांवर एफआयआर दाखल केला आहे। 11 लोक अरेस्ट केलेले आहेत। मॅनेजिंग डायरेक्टर सहित सगळे प्रमुख लोक आता अटकेमध्ये आहेत। काही लोक फरार आहेत, त्यांनाही शोधण्याचं काम चाललेलं आहे। कंपनीच्या वतीने जे काही मृत आहेत त्यांच्याकरता 75 लाख रुपयाचं त्या ठिकाणी त्यांनी कॉम्पेन्सेशन दिलंय। सीएम फंडातनं 5 लाख रुपये आणि पीएम फंडातनं 2 लाख रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते नागपूरला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती या सगळ्याविषयी? व्यवस्थापकीय संचालकांसह 11 जणांना अटक करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माहिती दिली, पण कंपनीचा मूळ मालक अद्यापही फरार आहे। अगदी लागवीची जी घटना घडलेली आहे नागपूरमध्ये, त्यामध्ये आतापर्यंत 19 जणांचा जे आहे ते दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यानंतर कंपनीचे जे कोणी यामध्ये दोषी होते त्यांच्यावर संबंधितावर 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यापैकी जवळपास 11 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती रात्रीच मुख्यमंत्र्यांनी दिली। त्यापैकी प्रामुख्याने पाहायला गेलं तर कंपनीचा जो मूळ मालक आहे आलोक चौधरी, तो अजूनही फरार आहे। त्याकरिता पोलिसांच्या माध्यमातून विविध पथकं जे आहे ते नेमण्यात आले आणि त्या पथकाच्या माध्यमातून जे आहे ते त्याचं जे आहे ते सद्यस्थितीमध्ये ते शोध सुरू आहे। मात्र एकूणच ही घटनाक्रम कशावरून घडलं याचा एक प्राथमिक अहवाल जो आहे तो या ठिकाणी पेसो आणि डिशच्या प्राथमिक अहवालातून समोर आलाय। त्यामध्ये 2024 मध्ये जे आहे ते पेसो आणि डिशचं पथक जे आहे ते या कंपनीचं संपूर्ण या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलं असतं। त्यांना त्यावेळी अनेक त्रुट्या ज्या आहेत या कंपनीमध्ये आढळून आल्या होत्या आणि या संपूर्ण त्रुट्या सुधारण्यासाठी त्यांनी कंपनीला सूचना देखील केल्या होत्या। मात्र कुठेतरी या त्रुट्या कंपनीने सुधारल्या नसल्यामुळेच हा अपघात घडला आणि जवळपास 19 जणांना आपला जीव जे आहे ते गमावा लागला असंच म्हणता येईल। त्यावेळेस पेसो आणि डिशने जो काही अहवालामधून जो काही कंपनीवर ठपका ठेवला आहे त्यातील प्रामुख्याने मुद्दे जर पाहायला गेले तर या ठिकाणी सुरक्षेचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो ऐरणीवर होता। जे कामगार या ठिकाणी काम करत होते त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं नव्हतं। त्या संदर्भातला अहवाल कोणताही पेसो किंवा डिशला जे आहे ते पाठवला गेला नव्हता। सोबतच ज्या ठिकाणी काम सुरू होते त्या ठिकाणी जवळपास 2 ते 3 सुरक्षा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना त्या ठिकाणी फक्त एकच कर्मचारी असल्याचं जे आहे ते एकूणच या पथकांना जे आहे ते त्या ठिकाणी चौकशीमध्ये जे आहे ते एकूणच आढळून आलेलं आहे। आणि सोबतच आरोग्य अधिकारी सुद्धा ज्या पद्धतीने या कंपनीमध्ये जे आहे ते ज्वलनशील पदार्थ या ठिकाणी तयार केले जात असतात, त्यामुळे कधीही काही अपघात होऊ शकतो। त्यामुळे प्राथमिक उपचार जे आहे ते कंपनी त्या ठिकाणी जे आहे ते त्या रुग्णांना मिळायला हवा, म्हणून आरोग्य अधिकारी या ठिकाणी असणं अनिवार्य असताना सुद्धा आरोग्य अधिकारीची या ठिकाणी नेमणूक जी आहे ते करण्यात आलेली नव्हती। असे विविध मुद्दे जे आहेत ते सध्याला पेसो आणि डिशच्या जे आहे ते प्राथमिक अहवालातून समोर आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे ते कंपनीने जर वेळीच जर या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा जर केला असता तर कदाचित आज 19 लोकांचा जे आहे ते जीव वाचला जाऊ शकला असता, अशा पद्धतीची शक्यता जे वर्तवली जाते। त्यामुळे नक्कीच एकूणच यामध्ये जे काही दोषी असतील सगळ्यांवर सध्याला पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली जाते। आतापर्यंत 21 जणांवर जे आहे ते सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यापैकी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकासह एकूण प्रमुख 11 लोकांना सध्याला
अटक करण्यात आली. मात्र आलोक चौधरी हा अजूनही जो आहे तो फरार आहे आणि त्याचा अगदी. पोलिसांच्या 2 ते 3 पथकाच्या माध्यमातून सध्याला शोध सुरू आहे. लागवी. निश्चित. ज्ञानेश्वर तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.